प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे मॅडम याच्याकडे। हे जे होतं ना ते चुकीचं आणि हे रोज होतं। मुलींना पण जरा सावध राहिलं पाहिजे की बाबा अंधार आहे, आपण कसं जावावं, चार माणसं बघून थांबायचं उभा। ही बाकीची फेरीवाले अनाधिकृत फेरीवाले तिथे सगळं गांजा गुटखा धुमाकूळ असतो। वेळोवेळी आम्ही डेपो मॅनेजर तक्रार देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही। 20-20 सुरक्षा रक्षक असून जर ह्या गोष्टी इथं घडत असेल तर मग काय आता बोलायची गरज नाही। आता हे अशी घटना घडल्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावा, म्हणजे पुढची सुधारतील। पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे घडलेली धक्कादायक घटना, या घटनेने खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आता या घटनेसाठी हळहळ व्यक्त केली जाते। आपण बस डेपो परिसरात आहोत। परवा पहाटे 5:30च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। या घटनेचा आत्ताचा सध्याचा अपडेट पाहिला तर त्या तरुणीवर ज्या आरोपीने अत्याचार केला होता, ज्या नराधमाने अत्याचार केले होते, त्याचा शोध सध्या पुणे पोलीस घेत आहेत। पुणे पोलिसांच्या जवळपास 14 टीम ज्या आहेत त्या या संपूर्ण शहराबाहेर रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि आता शिरूर भागामध्ये देखील तो त्या भागात कुठेतरी लपलेला असल्याची माहिती जी आहे ती मिळते। एका ऊसाच्या शेतामध्ये तो लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यावर आता पुणे पोलीस त्या ठिकाणी जाऊन ड्रोनच्या माध्यमातून त्या संपूर्ण परिसराची जी आहे ती पाहणी करतात। एकूणच आरोपी जो आहे त्याचा तपास काही वेळात लागेल, काही दिवसात लागेल। मात्र ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, निर्दयी आहे। या संपूर्ण घटनेचा आपण पूर्ण आढावा जो आहे तो आता या स्पेशल रिपोर्टमध्ये घेणार आहोत। आपण या बस डेपो परिसरात आहोत। इथे असणाऱ्या बंद पडलेल्या बसेस ज्या आहेत त्यांचा रियालिटी चेक काय आहे ते करणार आहोत। इथले जे काही शॉपवाले आहेत, ज्यांच्या या संपूर्ण डेपोच्या भागात दुकानं आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर इथली सुरक्षा जी आहे त्या सुरक्षा व्यवस्थेवर आपण बोलणार आहोत। स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली अत्याचाराची त्या डेपोमध्ये आपण आत्ता आहोत आणि इथल्या काही प्रवासी आपल्यासोबत आहेत। त्या प्रवाशांकडून आपण जाणून घेणार आहोत त्या प्रवाशांना खरंच या भागामध्ये किंवा या डेपो परिसरामध्ये सुरक्षित वाटतं का? काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? मी पुण्याचीच आहे। अच्छा, आणि कुठे निघाला? आत्ता आम्ही निघालोय मुंबईला। आपल्या स्वारगेट परिसरामध्ये आता एक जी घटना घडली त्यामुळे आता कुठेतरी भीती वाटते का? वाटते भीती निर्माणच झाली आहे आता। काय वाटतं, काय करायला हवं प्रशासनाने? महिलांच्या बाबतीत सारख्या अशा घटना घडतात, म्हणजे हे जे लोक करतायत ना असं, त्यांना आहे ना असं म्हणजे उभं असं जाळायला पाहिजे त्यांना। म्हणजे जोपर्यंत असं काय करणार नाही ना तोपर्यंत हे सगळं थांबणारच नाही। पण महिला इकडे कुठेच सुरक्षित नाहीये। आता ही घटना घडली त्याच्यानंतर तुम्हाला एकटीला जर कुठे प्रवास करायचा असेल तर तुम्हाला करता येईल? नाही होणार, भीती बसली आता ती मनामध्ये। नाहीतर मी पुणे मुंबई सारखी आधी एकटी प्रवास करायची, आता नाही, आता नको वाटतं, अशी भीती बसली आहे मनामध्ये। नाही असं घडावा, आता हे अशी घटना घडल्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावा, म्हणजे पुढची सुधारतील। चांगलं नाही, बरोबर का नाही? असं नाही केलं पाहिजे ना। आपल्या घरातल्या महिला मुली जेव्हा बाहेर पडतात तर त्यांच्याबद्दल असं काही विचार येतात की बाबा आपल्या शहरात असं घडलंय, त्या मुलीनं पण चार माणसात बसायचं ना, अंधारचं एकटीनं कशाला इकडे तिकडे भटकायचं? प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे मॅडम याच्याकडे। हे जे होतं ना ते चुकीचं आणि हे रोज होतं, म्हणजे रोज होतं। पण आजचे जे मोठं झालं प्रकरण ते आज आढळून आलं। हे रोज होणारे कांड ते मागे बसेसमध्ये बघितलं असेल तुम्ही, ते रोज होणारे कांड आहेत। पण आज जो मोठा कांड झाला तो लवकर लोकांना कळून आला, पब्लिसिटी झाला, तो लोकांनी प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे त्याकडे। जेव्हा ही सगळी घटना घडली तर तेव्हा तुमच्या म्हणजे तुम्हाला काय माहिती मिळाली त्या सगळ्या घटनेची? नाही, जेव्हा मी सकाळी 8 वाजता दुकान उघडलं तेव्हा इथं पोलीस वगैरे गाड्या वगैरे लागल्या होत्या, गाडीला बॅरिकेड वगैरे लावले होते बाजूने। कोणी म्हणत होतं आतमध्ये कंडक्टर ड्रायव्हर झोपलेले, त्यांचे पैसे चोरी गेले, कोणी म्हणत होतं मोबाईल चोरी गेला। पण जेव्हा ते खरं प्रकरण जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्याही पायाखालची जमीन सरकली। असं होईल म्हणून आम्हाला कधी वाटलंही नव्हतं, पण जे झालं ते अशा घटना होऊ नयेत म्हणून या भागात सुरक्षेसाठी काय काय करायला पाहिजे? तर पोलिसांच्याच हातात येते, काय करायला पाहिजे, काय कडक बंदोबस्त केला पाहिजे सकाळ संध्याकाळ। तसे पण इथं सुरक्षा रक्षक आहेतच, पण बऱ्यापैकी लक्ष नाही आहे त्यांचं। 20-20 सुरक्षा रक्षक असून जर ह्या गोष्टी इथं घडत असेल तर मग
काय आता बोलायची गरज नाही यांना. वेळोवेळी इथं सगळी ही बाकीची फेरीवाले अनाधिकृत फेरीवाले तिथं सगळं गांजा गुटखा धुमाकूळ असतो. वेळोवेळी आम्ही डेपो मॅनेजर तक्रार देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही. काय कारवाई करायला पाहिजे? ते सुरक्षितेसाठी डेपो मॅनेजर वेळोवेळी जे अनाधिकृत फेरीवाले फिरतात आहे ना त्याच्यावरती कारवाई करून फक्त ज्यांच्याकडे लायसन आहे तीच फेरीवाली फिरवता आली पाहिजे. वेळोवेळी तिथं गुटखा दारू तंबाखू अन्य तिथं सारखा धुमाकूळ असतो. CCTV वगैरे आहेत का? पोलिसांची तक्रार होतात का या भागात? नाही पोलिसांची अजिबात तक्रार होत नाही. कधीतरी एकदम इमर्जन्सी झाली तरी पोलीस काही कारवाई पण करत नाही. इथं तर काहीच नाही म्हणजे बाबा इथं काय घडलंय इथं येऊन आपण काहीतरी करावं याबाबत काहीच नाही इथं. नाही खूप. पण आता कसं आहे दुसरा रोजगार नसल्यामुळे आम्हाला इथं करावं लागतं ना मुलाबाळांसाठी ना. मग मुलींना पण जरा सावध राहिलं पाहिजे की बाबा अंधार आहे आपण कसं जावावं. 4 माणसं बघून थांबायचं उभा. आता इथं मुलं दिसतात ना तर तिथं नाही जायचं ना. मुलींची पण चुकी आहे ना थोडी. आणि कंडक्टर पण लोकांचं ऐकत नाहीये. त्यांनी सांगितलेलं कळावं ना कंडक्टरला पण बाबा कुठली गाडी आडापाडाने असतात लोक काही सगळे शिकलेले नाही आहेत. त्यांनी पण सांगितलं पाहिजे. स्वारगेट बस डेपोच्या आवारात असणाऱ्या एका बसमध्ये मी आता आहे. ही बस जी आहे ती स्वारगेट बस डेपोच्या अगदी आवारामध्ये आहे. बाजूला थोडीशी लावलेली आहे आणि ही सगळी बस जी आहे या बसमध्ये अतिशय घाणेरडा प्रकार जो आहे तो गेल्या कित्येक दिवसापासून घडत होता. तुम्ही आत्ता जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या भंगारच्या किंवा याच्या दुकानाच्या इकडे मी आहे आणि तिथेही बंद पडलेली बस आहे. तर असं नाहीये. ही स्वारगेट डेपोमध्ये असणारी बस आहे. तर या बसमध्ये देखील अतिशय विचित्र गोष्टी ज्या आहेत त्या घडून आलेल्या आहेत. आपल्याला जसं माहिती आहे की परवा पहाटेच या स्वारगेट बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये एका तरुणीवर याच बस डेपोमध्ये उभी असलेल्या एका शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आलेले आहे. तुम्ही जर थोडं फिरून या बसमध्ये आलात तर या बसमधलं तुम्हाला दृश्य मी दाखवतो. अगदी आत आल्यावर तुम्हाला दिसेल ही बंद पडलेली बस आहे. अनेक वर्षांपासून ही बस जी आहे ती इथे आहे आणि या बसमध्ये अतिशय घाणेरडं कृत्य जे आहे ते इथल्याच काही लोकांकडून केलं जात होतं. आणि धक्कादायक माहिती अजून म्हणाला तर या बसमध्ये अशी कृत्य करण्यासाठी काही पैसे जे आहेत ते देखील घेतले जात होते. या बसला जर आपण पाहिलं तर इकडे संपूर्ण झळमट लागलेली आहे. याच बसमध्ये काल महिलांच्या साड्या असतील किंवा अंगावर घ्यायचे पांढऱ्याच्या चादरी असतील त्यासोबतच वेगवेगळे पाकिटे जे आहेत वापरलेले कामांचे जे आहेत ते सर्व इकडे पाहायला मिळाले होते. मात्र काल हा संपूर्ण प्रकार परवा हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर काल जे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं तर त्यानंतर आता या संपूर्ण बसची जी आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे. इकडे अजूनही ते जे फोडलेल्या काचा आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतील. अतिप्रसंग जे आहेत ते या बसमध्ये खरं तर केले जात होते. आणि आगारामध्ये ज्या बंद पडलेल्या बस आहेत शिवशाहीच्या तर त्यापैकीच ही देखील एक बस आहे. काल हे सगळ्या बसमधनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 5 साड्या 6 ते 7 ब्लँकेट काही चादरी आणि अंतर्वस्त्र जी आहेत ती सुद्धा या बसमध्ये आढळून आलेली आहे. तर राज्यभरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय आणि अशीच संतापजनक घटना पुण्यातल्या स्वारगेट परिसरात सुद्धा घडली. त्यामुळे हे संपूर्ण दृश्य खरं तर भयावह आहे. या संपूर्ण बस डेपोच्याच आवारामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे. तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय की खरंच हा जो तरुण आहे तो अनेक दिवसांपासून अशा बसेसचा वापर करत होता का किंवा अशा प्रकारे अत्याचार करण्यासाठीचा वापर करत होता का किंवा काय काय या बसेसमध्ये घडत होतं याच्याकडे कुठेतरी इथल्या प्रशासनाचं जे आहे ते दुर्लक्ष झालं होतं का आणि या अशाच गोष्टींमुळे कुठेतरी गुन्हेगारांना वाव मिळतो का काय असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर.